श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याचं उत्तर मला देऊ नका, फक्त तुमच्या मनात द्या. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे का जिच्यासाठी तुम्ही मनापासून चांगलं व्हावं असं वाटतं, जिच्यासाठी तुम्ही कधी कोणाला सांगत नाही पण मनातल्या मनात प्रार्थना करता? कदाचित ती व्यक्ती तुमच्यापासून दूर आहे, कदाचित तुमच्याशी तिचं बोलणं कमी झालं आहे, कदाचित तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती आहे पण तिच्यापर्यंत तुमच्या मनातलं पोहोचत नाही, किंवा कदाचित तुम्ही तिचं नाव घेत नाही पण स्वामींसमोर डोळे मिटले की तिचा चेहरा तुमच्या मनात नक्की येतो. जर अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर आजचा संदेश फक्त तिच्याबद्दल नाही, हा संदेश तुमच्याबद्दल आहे. कारण तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करताना कदाचित स्वामी तुमच्यासाठीही काहीतरी करत असतील. म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीकडे आणि स्वतःकडे नवीन नजरेने पाहाल. भक्त हो, कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीसाठी इतकं मनापासून चांगलं मागतो की स्वतःसाठी काही मागायचंच विसरतो. आपण म्हणतो, स्वामी ती व्यक्ती सुखी राहू दे, तिच्या आयुष्यात अडचणी येऊ नयेत, तिला योग्य मार्ग मिळू दे, तिचं मन शांत राहू दे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, तुम्ही जिच्यासाठी प्रार्थना करता तिच्यासाठी स्वामींकडे शब्द पोचवण्याआधी स्वामी तुमच्या मनातील भावना पाहत असतात. तुमच्या ओठांवर तिचं नाव नसतं, पण तुमच्या मनात तिच्यासाठी असलेली प्रार्थना स्वामींपासून लपलेली नसते. म्हणून आज जर तुम्ही कोणासाठी मनापासून प्रार्थना करत असाल तर कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहू नका, फक्त एवढंच लिहा, स्वामी तिचं किंवा त्याचं भलं करा. तुम्हाला माहीत आहे, कदाचित तुमची ही छोटीशी कमेंट कुणाचं नाव न घेता केलेली सगळ्यात सुंदर प्रार्थना ठरेल. आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीला शेअर करा जी कुणासाठी तरी मनापासून प्रार्थना करत असेल. आणि अशा सकारात्मक स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पण आता एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना करता तिचं आयुष्य तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, तिचे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, तिच्या मनात काय आहे हे तुम्ही नेहमी जाणू शकत नाही. तिचा प्रवास, तिच्या आयुष्यातील निर्णय हे सगळं तिचं आहे. पण तुमच्या हातात एक गोष्ट नक्की आहे, तुमच्या मनात तिच्यासाठी काय ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. राग की शुभेच्छा, दुःख की शांतता, तक्रार की प्रार्थना. आणि इथेच स्वामींचा खरा संदेश सुरू होतो. कुणाच्या आयुष्यात काय होईल हे आपल्या हातात नसतं, पण कुणासाठी मनापासून चांगलं मागण्याची ताकद आपल्या हातात असते. म्हणून आज तुम्ही एका व्यक्तीसाठी प्रार्थना करत असाल तर त्या प्रार्थनेसोबत स्वतःसाठीही एक गोष्ट मागा, स्वामी त्या व्यक्तीचं आयुष्य सुखी असू द्या. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्या इतकी माझ्या मनातली चांगुलपणाची भावना कधीही कमी होऊ देऊ नका. जर ही प्रार्थना तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मनात चांगुलपणा कायम ठेवा. आणि हा संदेश लाईक करून तुमचा विश्वास दाखवा. ज्याच्या मनात एखाद्यासाठी प्रेम आणि शुभेच्छा आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश शेअर करा. आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही कदाचित विचार करत असाल, पण मी जिच्यासाठी प्रार्थना करतोय तिच्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचते का? याचं उत्तर तुम्हाला आज एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. समजा एका आईने आपल्या मुलासाठी प्रार्थना केली. मुलगा दूर होता. आई त्याच्याशी रोज बोलत नव्हती, पण आई रोज देवासमोर एकच म्हणायची, तो कुठेही असो, सुखी असू दे. त्या मुलाला आईची प्रार्थना ऐकू येत नव्हती, पण त्या प्रार्थनेमुळे आईच्या मनात शांतता निर्माण होत होती. आणि कदाचित हीच प्रार्थनेची ताकद आहे. प्रार्थना नेहमी परिस्थिती बदलतेच असं नाही,
पण ती आपल्याला परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद देते. ती मनातील राग कमी करते, ती मनातला गोंधळ शांत करते आणि कधीकधी आपण ज्याच्यासाठी प्रार्थना करतो त्याच्यापेक्षा प्रार्थना करणारा आपणच बदलतो. जर तुम्हाला वाटत असेल की प्रार्थनेने तुमच्या मनातही शांतता आली आहे तर कमेंटमध्ये लिहा, माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली आहे. व्हिडिओला लाईक करा, हा सकारात्मक संदेश शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीसाठी रोज प्रार्थना करता तिला तुमच्या प्रार्थनेची माहिती नसेल. कदाचित कधीच कळणार नाही की कुणीतरी तिच्यासाठी स्वामींच्या चरणी हात जोडले होते, कुणीतरी तिच्या आनंदासाठी प्रार्थना केली होती, कुणीतरी तिच्या दुःखासाठी मनात काळजी केली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या चांगल्या भावनेची किंमत समोरच्या व्यक्तीला माहिती असणं आवश्यक नाही. कारण चांगुलपणा हा व्यवहार नाही, प्रार्थना हा सौदा नाही आणि मनापासून केलेली शुभेच्छा परत काही मिळावं म्हणून नसते. म्हणून जर तुम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करत असाल तर आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, माझी प्रार्थना पोहोचते की नाही हे माझ्या हातात नाही, पण माझ्या मनातून चांगली भावना निघते आहे हे माझ्या हातात आहे. हीच सकारात्मक विचारांची खरी सुरुवात आहे. जर तुम्ही या विचाराशी सहमत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी चांगली भावना निवडतो. तुमची कमेंट इतर कुणाच्या मनालाही आधार देऊ शकते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्त हो, पण आता हा संदेश तुमच्यासाठी आहे. हो, तुमच्यासाठी. कारण तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना करता, पण तुमच्यासाठी कोण प्रार्थना करतं? तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, पण तुमच्या मनाची काळजी कोण घेतं? तुम्ही म्हणता, स्वामी तिचं भलं करा, स्वामी त्याला सुख द्या, स्वामी त्याचं दुःख कमी करा. पण कधी तुम्ही स्वामींना असं म्हटलं आहे का, स्वामी आज माझीही काळजी घ्या? कदाचित आज तुम्हाला याच वाक्याची गरज आहे. तुम्ही मजबूत आहात, पण तुम्हालाही कधी थकवा येतो. तुम्ही सगळ्यांना आधार देता, पण तुम्हालाही कधी आधाराची गरज असते. तुम्ही सगळ्यांसाठी हसता, पण तुमच्या मनातही काही न सांगितलेल्या गोष्टी असतात. आणि म्हणून आज स्वामींच्या चरणी त्या सगळ्या गोष्टी ठेवा. फक्त दुसऱ्यांसाठी नाही, आज स्वतःसाठीही प्रार्थना करा. जर आज तुम्हाला स्वतःसाठी स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझीही काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत येणं ही फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आहे. स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मी फक्त एक माध्यम आहे. श्री स्वामी समर्थ.